सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। उद्या होणाऱ्या मतदानासाठी मतदान केंद्रावर आज ईव्हीएम मशीनसह सर्व साहित्याचं वाटप करण्यात आलं। जिल्ह्यात 25,36,065 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील। यासाठी जवळपास 2,482 मतदान केंद्र नियुक्त करण्यात आली आहे। उद्या होणाऱ्या निवडणुकांसाठी यवतमाळ जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे। जिल्ह्यात 7 विधानसभा मतदारसंघात 16,000हून अधिक कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पार पाडणार। त्याकरिता पोलिंग पार्टी रवाना झाल्या। सेंटर नंबर 67 वाशिम, रिसोड आणि कारंजा या तीनही विधानसभा क्षेत्रात आज सकाळपासून टपाली मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। या क्षेत्रांमध्ये एकूण 5,782 टपाली मतदान आहेत। त्यामध्ये वाशिमसाठी 2,272 तर रिसोडसाठी 1,731 आहे आणि कारंजासाठी 1,779 इतकी मतदारांची नोंद आहे। परभणी जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचं भविष्य उद्या मतपेटीत बंद होणार आहे। या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं असून 12,568 अधिकारी कर्तव्य बजावतात। कायदा सुव्यवस्थेसाठी 2,878 पोलीस कर्मचाऱ्यांचा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। उद्या पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी अकोला जिल्हा प्रशासन सज्ज झालंय। अकोला जिल्ह्यातील 5ही मतदारसंघातील 1,741 मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य वाटप करण्यात आले। जिल्ह्यातील एकूण 16,37,894 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। परभणीतील 4 विधानसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान पार पडणार आहे। जिल्ह्यात एकूण 1,623 मतदान केंद्र असून 4 मतदान केंद्र हे संवेदनशील आहेत। मतदानावेळी 50% ठिकाणी वेबकास्टिंग केलं जाणार आहे। तर कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी 2,878 कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आहे। वाशिम जिल्ह्यातील कारंजा, वाशिम आणि रिसोड विधानसभा मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झालंय। जिल्ह्यातील एकूण 3 मतदारसंघासाठी 1,100 मतदान केंद्र आहेत। तर कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस विभागाने 100 अधिकाऱ्यांसह 1,400 पोलीस कर्मचारी आणि 1,000 होमगार्ड तैनात केले। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या। सोलापूर जिल्ह्यातील एकूण 38,48,869 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। पंढरपूरमध्ये मतदान करणाऱ्यांसाठी सद्गुरू हॉटेलकडून 10% डिस्काउंट देण्यात आलाय। हॉटेलमध्ये बनवलेल्या पदार्थांवर 10% सूट दिली आहे। मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी हॉटेल चालकानं ही शक्कल लढवली आहे। मतदान करून आल्यानंतरच मतदारांना ही सवलत मिळणार आहे। जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी राज्यभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत। अहिल्यानगर शहरात महाविद्यालयीन तरुणांनी एकत्र येत मतदान जनजागृती कार्यक्रम हाती घेतला। चौकाचौकांमध्ये उभं राहत नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं। संभाजीनगरमध्ये पोलिंग पार्टीला ईव्हीएम मशीन देताना प्रशासनानं जेवणाची सोय केली नसल्याचं चित्र समोर आलंय। यामध्ये कर्मचारी जेवण नाही, काम कसं करायचं असं अधिकाऱ्यांशी वाद घालताना दिसतायत। जेवण नसेल तर इतक्या जबाबदारीने ईव्हीएम मशीन घेऊन कशा जाणार असा सवाल कर्मचारी विचारतायत। यवतमाळ जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघात उद्या मतदान पार पडेल। यात 2,500 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला। जवळपास 16,351 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्ताकरता नियुक्त करण्यात आले। विधानसभा निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्यातील 1,684 मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाची थेट नजर राहणार आहे। त्यासाठी या मतदान केंद्रावर वेबकास्टिंग केलं जाणार आहे। निवडणुकीतील गैरप्रकार टाळण्यासाठी ही यंत्रणा बसवली जाणार आहे। जुन्नर मतदारसंघात नगर कल्याण महामार्गावर भरारी पथकानं प्रेशर कुकरचा ट्रक पकडला। ट्रकमध्ये 1,361 कुकर आढळून आलेत। महामार्गावर नाकाबंदी दरम्यान ट्रकमध्ये हे कुकर आढळले।